सुख पाहताचा बापाडे दुःख पर्वता प्रत्येकाची आणि संसाराला आलेल्या प्रत्येकाचीच ही गत आहे. इथे एकही सुटला नाही. म्हणून मानवी जीवनामध्ये सुख महत्वाचं आहे. सुख हवंच, पण ते कुठलं सुख पाहिजे? भक्ती प्रेमाचं सुख पाहिजे, भगवत प्राप्तीचं सुख पाहिजे. म्हणून भगवंताला सुखकारक असं म्हटलं गेलं आणि प्रत्येकाने त्याची काय केली? आळवण केली. प्रत्येकाने त्याचं अभिवंदन केलं, प्रत्येकाने तो पूजला आणि प्रत्येकाने पूजला म्हणून आद्यता त्याला मिळाली. का मिळाली? म्हणून हृदय प्रतिष्ठित असणारा भगवान परमात्मा आपणच पूजतोय, यात काय नाव आहे, पण देवादिकांनी देखील त्याचं पूजन केलं. आणि म्हणून मग राक्षसांचं झालेलं आक्रमण स्वर्गावर, मग त्या स्वर्गातील देवांना देखील पळती भई थोडी जेव्हा झाली इंद्रादिक देवांना, तेव्हा त्या प्रत्येकाने हृदय इष्टित असणाऱ्या भगवान परमात्म्याची डोळे झाकून पूजा केली, प्रार्थना केली आणि त्याला गजानन, गणपती, अष्टविनायक, वक्रतुंड असे अनेक नाम निदान केलं. पूर्वी शेंदूर नावाचा राक्षस भारी पडला आणि खूप देवांना त्रास देऊ लागला. देवांना त्रास त्याने दिला म्हणून सर्व देवांनी प्रार्थना केली. देवही प्रसन्न झाला, गजाननही प्रसन्न झाला आणि त्याला काय केलं? त्याबरोबर युद्ध करून त्याला मारलं गेलं. त्याचं शेंद्र रंगाचा रक्त देवावरती उडालं आणि ते देवाने आपल्या अंगावर पाहिलं की खूप छान दिसते आणि म्हणून त्याचा स्वीकार केला. त्या राक्षसाने सुद्धा सांगितलं, देवा मी जरी राक्षस वृत्तीचा असेल, राक्षस असेल, तर कधी काळी मी देखील तुमची काय केली? आराधना केली. आणि जर का तुमचं म्हणणं असं असेल तर आज देवाच्या हाताने मरण येते म्हणजे मुक्ती निश्चित मिळाली. मग मला वरदान पाहिजे, माझाही स्वीकार तुम्ही केला पाहिजे, आहे की नाही? देव तसा सर्वांचा स्वीकार करतो. म्हणून देवाचं पोट काय आहे? उकार उदर विशाल. उकार उदार विशाल असं म्हणताना देव सर्वांचे पाप पुण्य काय करतो? पोटात अपराध घालतो. कारण देव तूच बाप आहे, देव तू आई आहे असं जेव्हा आपण संबोधतो त्यावेळेस देव सर्वांना काय करतो? जवळ करतो. त्या शेंदूर नावाच्या राक्षसालाही सांगितलं, काळजी करू नको, इथून पुढे जेव्हा प्राणप्रतिष्ठा केली जाईल तेव्हा माझ्या नावाने, तुझ्या नावाचा हे असणार रक्ताचा जो रंग आहे तो शेंदूर नावाने मी काय करेल? ग्रहण करेल, धारण करेल असं सांगितलं. भरपूर काय मोठा इतिहास आहे. गणेश पुराण जर पाहिलं, शिवपुराणातही गणेशाचं खूप काही आख्यान आलं आहे. ऐका या भगवान गणेशाचं जर का आपण विचार करायला गेलो तर भगवान परमात्म्याचे अनेक लीला आणि अनेक चमत्कार आहे. मानवी जीवनामध्ये भक्तियुक्त अंतःकरणाने बुद्धिमत्तां वरिष्ठम असं म्हणत असताना जर का गणेशाचं वर्णन पाहायला गेलं तर लहान मुलांच्या बाबतीत आपण कथानक सांगत असतो. पूर्वी भगवान परमात्मा शिव आणि पार्वती कैलासावरती बसलेली होती, बरोबर की नाही? आणि कैलासावरती बसल्यानंतर कार्तिक आणि गणेश एकाच आईची लेकरं असल्या, एकाच बापाची लेकरं असून देखील विचारधारेत मात्र बदल होता, आहे की नाही? बुद्धिमत्तेत बदल होता, बरोबर की नाही? हे सर्वकडेच असतं. ज्यांना 2 पोरं आहे ते सांगतील आमचं मोठं पोरगं जरा हुशारच आहे, बारकं डांबरट आहे. कोणी म्हणाल मोठं जर का डांबरटच आहे पण बारकं हुशार आहे की नाही? लहान हुशार आहे आमचा असं म्हणत आहे का? त्यावेळेस पृथ्वी प्रदक्षिणा कोण लवकर करून येईल असा जेव्हा विचार मांडला गेला, विजयाची माळ कोण गळ्यात घालील, त्यावेळेस भगवान परमात्म्याला नमन करस तोपर्यंत कार्तिक स्वामींनी मोरावरती विराजमान होऊन उडी झेपही घेतली. अर्धी सृष्टी तर तोपर्यंत पारही केली जोपर्यंत गणेशा डोळे उघडून महादेवाला पाहत होते. आणि मग काय करावं? देव या जगतामध्ये सृष्टीच काय आहे? सृष्टी ज्याने ज्याने दाखवली तोच आपल्यासाठी कोण आहे? मोठा आहे. त्याला जर का प्रदक्षिणा मारली तर त्या पृथ्वी प्रदक्षिणासारखं होईल. ह्या विचारधारेच्या गणेशाने काय केलं? आईवडिलांनाच प्रदक्षिणा मारली आणि सांगितलं, मी तुम्हाला प्रदक्षिणा मारली, माझ्यासाठी तुम्ही सृष्टीपेक्षाही काय आहात? मोठा आहात. एक अगदी शुल्क, अगदी छोटासा प्रसंग पण मानवी जीवनाचा उत्कर्ष करणारा आहे. हल्ली माणसं आपल्या आईबापांना पूजन करत नाही, बरोबर की नाही? साधूवाला तर त्याचं पूजन करतात पण आईबापाला मानत नाही, त्यांना पूजन करत नाही. ज्याच्या उदरातून आपला जन्म झाला, ज्याने आपल्याला दुनिया दावली, त्या माऊलीला लोक आश्रमामध्ये टाकतात. मग त्याने हे गणेश पुराणातलं हे एखादं कथानक ऐकायला पाहिजे की देव कशाला म्हणतात, आहे की नाही? साधी गोष्ट आहे. म्हणून ज्या वेळेला दुःख देवांच्या वा असणाऱ्या भक्तांच्या वाटेला येतं त्या वेळेला भविष्यातलं दुःख दूर करण्यासाठी भगवान परमात्मा अवतरित होत असतो आणि त्याला अवताराला आणण्यासाठी भगवान परमात्म्याचे असणारे भक्त संत आमुजिया भक्तीच्या चाडा रूपा आकारा आणिला. आमच्या भक्तीच्या भावनेमुळे भगवान परमात्मा त्या धारणेने काय करतो? अवताराला येतो. हक्कपूर्वक संत सांगतात. म्हणून आत्मलिंग मागितलं कोणी?
रावणाने आत्मलिंग मागितलं महादेवाकडे, तेव्हा आपल्या आईच्या पूजेसाठी आत्मलिंग घेऊन जाणारा भगवान परमात्मा आणि सांब भोळा शिवशंकर त्याने देखील देऊन टाकलं. आता बापाने दिले, पोराने निस्तरायला पाहिजे की नाही? आणि म्हणून सर्वांनी अधिष्ठित असणाऱ्या भगवान परमात्म्याची प्रार्थना केली, गणेशाचं स्मरण केलं की आता दुःख झाले ना, मग हे दुःखापासून सोडवणारा तूच दाता राहा. म्हणून सर्वांनी प्रार्थना केल्यानंतर गणेशाने सांगितलं, बोला काय म्हणणं आहे? तेवढी राक्षस कुळाचं काय होईल? उद्धार होईल, त्यांचं हित होईल. आणि असणारं आत्मलिंग भगवंताच्या स्वाधीन असणारं ते राक्षसांच्या ताब्यात जाईल. आणि जर का एखादं लिंग राक्षसांच्या ताब्यातच गेलं तर काय होतंय? एखादं आत्मलिंग, एखादं शिवलिंग राक्षसांच्या ताब्यातच गेलं तर काय होतंय? माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? कळतंय ना? तुम्ही सर्वज्ञ आहात, भरपूर कीर्तनकारांना तुम्ही उगाळून पेलेले आहात, बरोबर ना? हो, भयानक आहे तुम्ही तर. जर का आपल्या शंकराचं लिंग राक्षसांच्या ताब्यात गेलं तर ते आपल्यावर विपरीत परिणाम करतील. याचा आढावा घेऊन भगवान परमात्म्याने सांगितलं, तुम्हाला करायचं काय? त्यांनी सांगितलं काय नाही, ते आत्मलिंग इथंच प्रतिष्ठित झालं पाहिजे, ते लंकेत जाता कामा नाही. म्हणून भगवान परमात्म्याने गुराख्याचं रूप धारण करून गायी ओळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि तिथे असणाऱ्या रावणाला सुसू जोराची आली म्हणून सांगितलं. अगोदर सांगितलं होतं, हे रावणा, हे आत्मलिंग घेऊन जाताना तुला तुझ्या आईपर्यंत जावं, तोपर्यंत तुझ्या जिथे याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे तिथपर्यंत कुणाच्या हातात देऊन कुणा जमिनीवरती कुणाकडे ठेवू नको रे. असं म्हणून युक्तिवादाने फार प्रकांड पंडित असणारा रावण त्यांनी सांगितलं, जमिनीवर ठेवायचं नाही, कुणाच्या हातावर द्यायचे ना. आणि म्हणून त्या गुराख्याला विचारलं, इकडे मला थोडासा लघुशंकेचा प्रॉब्लेम, नेचर प्रॉब्लेम आलाय, तू 2 मिनिटं हे असणारं आत्मलिंग भगवंताचं हातात धरशील का? खाली ठेवू नको बरं का. असं म्हणोस्तोपर्यंत गणपतीने सांगितलं, अजिबात ठेवणार नाही, काळजी करू नको. परंतु 3 म्हणोस्तोपर्यंत 2 म्हटलाय, 2 मिनिटं, पण मी 3 मिनिटं वाट पाहिली आणि 3 हा काय तुला देईन, तोपर्यंत आलं असतं बरे बाबा, नाही तर खाली ठेवील. असं म्हणोस्तोपर्यंत नेचर कॉल मोठा होता. भगवान परमात्म्याचं असणारं चरित्र आपल्याला समजण्याच्या पलीकडे. म्हणून संत कृपावंत आपल्याला वारंवार सांगताना दिसतात, नवल केवडे केवडे. हे की नाही, भगवंताचं नवल एवढं मोठं आहे की त्याचं कोडं आपल्याला समजण्यासारखं नाही. ऐका, 3 वेळा आवाज दिला, वेळ होऊन गेला तरी रावण आहे ना. असं जेव्हा जेव्हा झालं तेव्हा त्यांनी काय केलं, गणपतीने सांगितलं, तू कुणी का असं ना, पण मी ठेवतो रे खाली. तिथेच प्रतिष्ठित भगवान परमात्मा झाले. ते असणारं आत्मलिंग लंकेपर्यंत गेलं नाही. जर का गेलं असतं तर कदाचित लंका जळाली नसती, रावणाचं वैभव संपलं नसतं, आहे का नाही? या साऱ्या पुढील घटना अगोदरच संकेतात्मक भगवान परमात्म्याने समजून भक्तांच्या हाकेला ओ दिली आणि भगवान परमात्मा आला आणि सर्वांचं दुःख दूर केलं. दुःख दूर करणारा एकच देव आहे, तो म्हणजे गजानन गणपती. अनेक नावनिधान त्याच्या अवतार कार्याचे आहे. भगवान परमात्म्याचे बोलणं ऐकून वशिष्ठाने सांगितलं, तिने तुझी भक्ती भार केली, भरपूर केली, भयंकर केली, पण शापामुळे ती काय झाली, शिळा झाली. तुम्ही पाय लावा म्हणजे कळेल ती किती भक्त आहे तुमची. भगवान परमात्मा स्वतः तिथे गेले, पाय लावला आणि जसा पायाचा स्पर्श झाला तेवढ्यात अहिल्या प्रगट झाली आणि रामप्रभूंना वंदन केलं आणि माझा भाव तुझे चरणी, अशा पद्धतीने ते आपलं जीवन काय केलं, रामप्रभूंच्या चरणावरती समर्पित केलं. चला पुढे. ह्या साऱ्या घटना एक निर्देश दाखवतात की जर का भक्ताला देवाकडे येता येत नसेल तर देव भक्ताकडे येतो, पण त्या भक्ताची भक्ती देखील तेवढी मोठी पाहिजे, आहे की नाही? आता काल म्हणजे आजच आमच्या आळंदीमध्ये असणाऱ्या साधू संतांचं मोठं संमेलन झालं. यापेक्षा गीता परिवाराचा मोठा गोविंदगिरी देवांचा काय झाला 75वा सोहळा आजच नुकता. आम्ही सर्व महाराज मंडळी काल होतो तिथे. आमच्या हजारो मुलांनी मृदंग वाजवला घाटावरती, हजारो मुलांनी गीता पाठ केला, 11 लाख मुलांनी काय केला, 11,000 विद्यार्थ्यांनी काय केला, गीता पाठ केला. आपण ते लाईव्ह थेट प्रक्षेपण देखील पाहिलं असेल. आम्ही सर्व होतो काल स्टेजवरती, हे सर्व महाराज मंडळी होतो तिथे. मात्र आपल्या असणाऱ्या भारतवर्षातील सर्व साधू ऋषी मुनींचं दर्शन घडलं बरं का. तुमचं अनेकांचं भाग्य असेल तर तुम्ही निश्चित तिथं आला असेल, परंतु एका जागेवर सर्व साधूंचं संघष्टन व्हावं, त्यांचं काहीतरी ऐकायला, तिथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचा हा प्रकार तिथं चांगल्या पद्धतीने घडला. तरी देखील एक सकाळी एक PSI बरोबर मी बोलत होतो
आणि ते PSI बोलता बोलता म्हटले, तरी देखील शिवाजी महाराज ते म्हटले, साधूचं स्वरूप जरी भगवाधारी ते असेल, पण भगव्याच्या व्यतिरिक्त त्यांना एकही रंग सहन होत नाही, त्यांच्या कपड्यावरचा डाग सहन होत नाही. पण वैष्णवांचा रंग सफेद आहे, वैष्णव पांढरपेशी. वारकऱ्यांचं वैभव सांगतो तुम्हाला. मग आतापर्यंत बरेच कार्यक्रम वारीला मी असतो, पण वारकऱ्यांचं वैभव सांगतो म्हणे महाराज. माझ्या शब्दात मला काय पटलं ते तुम्हाला सांगतो, ऐका. वारकऱ्यांचं वैभव आहे, त्यांचे कपडे सफेद आहे. जिथं ज्या रंगात त्यांना रंगता येईल तिथं ते रंगवून आपली भक्ती सादर करण्याचा, प्रेम सादर करण्याचा निश्चित प्रयत्न करतात. ते पंढरपूरला गेलं तर पांडुरंगाचा असणारा अबीर गुलाल उधळीत रंग, तो रंग घेण्याचा प्रयत्न करतात. ती ज्याची भक्ती करेल, ज्या संतांची करतील, इथं जाती कुळ अप्रमाण कुठल्याही साधू संतांचे असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, आमचे वैष्णव तिथे गेल्यानंतर त्या भक्तिरसामध्ये डुंबून जातात. असं काही दाखवतच नाही की आम्ही काही वेगळे आहोत. तुमचा वारकरी पोशाखच असा आहे की याच्यामध्ये सर्व धर्म, सर्व संप्रदाय एका विचाराने काय करतात, वास करतात. हा एवढा व्यापक विचार फक्त वैष्णवांकडे, साधूकडे नाही. साधू फक्त आपुली आपण करा सोडवणं आहे की नाही, सोडा ते दुसऱ्याला अजिबात चिपटून घेत नाही, दर्शन सुद्धा करू देत नाही, दूरवर. हा, आणि आमच्या श्री संतांना असं वाटतं जगाचं कल्याण व्हावं, देह कष्ट विती परोपकारी. म्हणून वैष्णव आपला असणाऱ्या वारकऱ्यांचा संप्रदाय मोठा सांगितला, वैष्णव संप्रदाय अगदीच मोठा सांगितला. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेटा, ज्ञान दान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले. म्हणून इथे मी मुद्दा म्हणून बोललो की संत वेगळे आणि साधू वेगळे. हा शब्द जर का एक असता तर तुकोबरायांनी हा शब्द मुद्दा म्हणून वेगळा वेगळा वापरला नसता. तुम्ही संत माये बाप कृपावंत, साधू संत माये बाप, आहे की नाही, असे वेगवेगळे शब्द वापरले नसते. त्याचं कारण एक आहे, तर हा भाव त्यांच्याकडे आहे, ते देवाला प्राप्त करून घेतात. देवाच्या असणाऱ्या सर्व शक्तीचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी करतील, ही त्यांची स्वतंत्र बुद्धी झाली. पण संत मात्र जगाकडे, भगवंताकडे जात असताना जगाच्या कल्याणासाठीच मागतात, आहे का नाही. हे मात्र त्रिकालवादी सत्य आहे. चिंचवडच्या असणाऱ्या मोऱ्या गोसाव्यांनी भक्ती केली आणि गणेशाचं पूजन केलं, गणपती रायाची एवढी आराधना केली, एवढी भक्ती केली. तर ब्राह्मण वर्ग म्हटल्यानंतर भक्तीला काही कमी पडत नाही. प्राणम्य सागर दैवी गौरीपुत्र विनायक भक्तीने स्मरता नित्ययुगा अमर्थ सिद्धे प्रथम नाम कृतम दुते एकदंत तृतीय कृष्ण पिंगाक्षय चतुर्थम गजे वक्रते पाचवे लंबोद. त्यांचा जर का आपण पाठ पाहिला तर आपल्या लक्षात येतं की हे कीर्तनमन धनाने काय करतात, भगवंताची भक्ती करतात. ह्या भक्तीने त्याने देवाला प्रसन्न करून घेतलं. परंतु संताची कृपा होत नाही तोपर्यंत देव जरी घरी आला तर तो राहीलच. यात काही शंका आहे, यात शंका आहे. तो राहील म्हणून शंका आहे, तो राहील किंवा जाईल. पण संतांची कृपा झाली ना तर घरा आलेला देव मुळातच घरातच राहील, तो जाऊ शकत नाही. मग भराडी आहे लोटे ते जर म्हटले देवा आता तू जा, काय बी करण्यासारखं आमच्या मागे लागतो, तरी तो म्हणाल नाही, तुमची मज लागलेसी गोडी, तुमची मला गोडी लागली, मी आता इथून जाणार क्षण न विसंबे सर्वदा, तुमच्या पासून मला विरह सहन होत नाही, मी इथून जाणार नाही. हे संतांच्या बाबतीत घडलेलं, साधूच्या बाबतीतला घडलेला इतिहास आपल्या मोरावे गोसाव्यांचा आहे. ऐका, गणपतीला प्रसन्न करून घेतलं आणि तो चमत्कार सांगायला सुरुवात केली. भक्तीच्या क्षेत्रामध्ये भक्ती करत असताना देवप्राप्तचं उदाहरण किंबहुना सिद्धी असेल, बोला सुख असणाऱ्या विद्या असेल, कला असेल, रिद्धिसिद्धी असेल, हे सर्व गोष्टी आपल्याला आजही प्राप्त होतात. पण त्या प्राप्त होत असताना त्या सर्वांचा उपयोग फक्त भक्तीसाठीच करावा, देवप्राप्तीसाठी करावा, जगत कल्याणासाठी करावा, हा त्याच्या मागचा काय असावा, मूळ उद्देश असावा. आणि कसं आहे, एखादी गोष्ट प्राप्त झाली की नकळत त्याच्या मागे अहंकार आपोआपच येतो की नाही. म्हणून ज्ञान होत असताना ज्ञानाचा अभिमान न होता ते ज्ञान काय करावं, जगाच्या कल्याणासाठी वापरावं, हा सिद्धांत आहे. म्हणून माझे ज्ञानोबराय म्हणतात की सर्व संतांच्या मांदियाळी ज्ञानोबराय ज्ञानाला गायनाला हुशार आहे, स्वराचं ज्ञान आहे, सर्व काही त्यांचा पाठ काय बोलायचं ज्ञानाचा साकार आहे. पण तरी देखील एवढ्या मांदियाळीमध्ये जनाबाई ज्ञानोबरायांना सांगायची की तुमच्या मुखातून गायलेला अभंग अतिशय सुंदर वाटतो, तुम्हीच गा, बरोबर आहे की नाही. तरी एवढ्या कलेचं विद्येचं ज्ञान असताना देखील ते म्हणतात की मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका, बरोबर आहे की नाही, असं म्हणतात. एरवी तरी मी मूर्खू जरी झाला असे अविवेकू तरी संत कृपा दीपू सोजुळू असे. मी एरवी तसं पाहायला गेलं तर मूर्खच आहे, पण तुमच्या कृपा आशीर्वादाने मी काय
तुम्ही म्हणताय म्हणून शहाणा आहे, बरोबर नाही? हे सर्व म्हणून त्याने सांगितलं की ज्ञान जर का झालं तर त्या ज्ञानाच्या पाठीमागे कुठला अहंकार नको, तो आपल्या अधोगतीला काय असतो, कारणीभूत असतो. म्हणून श्री संतांनी फार सुंदर उदाहरण सांगितलं की ज्ञान गिळो निघावा गोविंदा ग, की ज्ञान व्हावं आणि ते गिळता यावं. मग हेच जमलं नाही आपल्या प्रत्येकाचं आहे. मी आता सहज बोलून गेलो, आम्ही तीर्थयात्रेला गेलो, बरोबर की नाही? तीर्थयात्रेला गेलो आणि ते जर का आपण सांगितलं इतरांना तर तीर्थयात्रेचं झालेलं पुण्य ते फळ आपल्या पत्रातून काय होतंय, निष्ठून जातोय, संपून जातोय. केलेला धर्म या हाताने केला तर ह्या हाताला समजू नये, ह्या हाताने केलेला धर्म ह्या हाताला समजू नये, एवढं गुप्ततेने करावं. लोक 11 रुपये देतात आणि सांगतात माझं नाव घेतलं नाही, माझं नाव घेतलं नाही. अरे काय तू करतो वेड्यासारखं? मानवी जीवनाची ही शोकांकित आहे. भक्ती करत असताना भक्तीचं वर्म आपल्याला समजलं नाही की त्या भक्ती करण्यामध्ये नुसतंच अगदी फेर पडल्यासारखं होतं, केली न केली सारखीच. त्यापेक्षा ती भक्ती कशी करावी याचं मूर्तिमंत उदाहरण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. या अभंगाच्या द्वारे ते म्हणतात की चिंतामणी देवा गणपतीस आणावे. कीर्तन झालं, तुकोबरायला अहंकाराने कीर्तनाची तारीख दिली. माझा चमत्कार पहा, माझ्या घरी गणपती राय येतो, देव माझ्या घरी येतो, चला तुम्हाला दाखवतो. हे मनातून त्यांच्या काय होतं, अहंकार होता, अभिमान होता. आणि अहंकारी नाडीले तुका म्हणे वाया गेले, केलेली भक्ती वाया गेली. आणि भगवान परमात्म्याची सेवा झाल्यानंतर जेव्हा ब्राह्मणांच्या पंक्ती बसवल्या, ब्राह्मणांच्या पंक्ती बसवल्या, तुपाची वरण भाताच्या वरती तुपाची धार चढवली, दक्षिणासह वस्त्रासह ब्राह्मणांचं काय केलं, पूजन केलं. आणि सर्व झाल्यानंतर 3 पात्र वाढली, त्यावरती एका बाजूला मोर्या गोसावी होती, एका बाजूला तुकोबरायला बसवलं. आणि अहंकाराने आता डोळे बंद करत होते. पहा माझा चमत्कार, माझ्या घरी देव येतो, हे अहंकाराने सांगत होते आणि डोळे बंद करून देवाची आराधना करत होते. परंतु मूर्तिमंत वैराग्य म्हणजे तुकोबराय होते की देवाच्या घरी जायचं का नाही हे विचार 4दा करणारा भगवान परमात्मा. निमंत्रण नाही दिले मग जाऊ का नको, ऐक नाही. तुकोबरायच्या घरी भगवान परमात्मा गेले, पाहुणे घराशी आज आली ऋषिकेशी काय करू उपचार. कोप मोड की जर तुकोबरायच्या घरी देवाने येऊ नये असं तुकोबरायला वाटत असतानाही देवाला नकार देताना भगवान परमात्मा गेला. आज तुकोबराय तिथे आहे, याला तर अहंकार झालं, मग याच्या भक्तीला कसं पाहू मी, असं म्हणून विचार करून करून भगवान परमात्मा न येतोय. तेव्हा तुकोबरायच थकले. सर्व ब्राह्मणांची मांदी आली, जेवणासाठी आतुर झाली. थंड झालेलं जेवण त्याच्याकडे पाहत असताना तुकोबरायने आता चिंतामण ब्राह्मणांना देवाला सांगितलं, विनंती केली आणि करावावे भोजनात विजय पात्रे. सर्व थंड झाले असं म्हटलं, वाडवेळ झाला, शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले. ते सर्व ब्राह्मण थकलेत, बसलेत, जेवण सर्व शिळं झाले, थंड झालंय. तेव्हा त्यांना स्वतःची चूक समजली. त्यांनी सांगितलं की मला जाणीव झाली, माझा अहंकार मला नाडलाय. ज्ञानी पुरुषाला आपली चूक कबूल करण्याची काय असती, एक स्वबुद्धी असते. आणि अज्ञानी माणूस आपली चूक कधीच कबूल करत नाही, तो अज्ञानी. पण ज्ञानी पुरुष असा असतो ना, कुठं चुकलं ते सुधरून घेत असतो. ऐका, त्यांनी सांगितलं की माझा अहंकार मला आडवा आला आणि म्हणून मला ते शक्य नाही. मला हे समजलं की आता माझा अधपतन व्हायची वेळ आली. आता एक सांगू का, तुम्ही जी भक्ती करता तुमच्या भक्तीला तर पांडुरंग परमात्मा येतो, मग गणेश काय येणार नाही. म्हणून तुम्ही भजन करा, भगवंताला बोलवा आणि माझं काय करा, मनोरथ पूर्ण करा, हा माझा नवस पूर्ण करा, हा माझा अट्टहास पूर्ण करा. तुकोबरायचा असणारा अधिकार, तुका भासाला मानवी वेशधारी. मानवी वेशधारी जरी होता तरी जगद्गुरु तुका अवतार नाम याचा अनंत जन्मीची भक्ती साधना केल्यामुळे त्यावेळेस कदाचित अहंकार झाला. नामदेवरायाच्या अवतारामध्ये कदाचित अहंकार झाला होता आणि त्या अहंकारामुळे मला देव काय ते समजलं नव्हतं. त्यावेळेसही माझी अशीच फिरकी भगवान परमात्म्याने घेतली होती. देव माझ्याबरोबर नाचत होता, गात होता, देव माझ्याबरोबर खात होता, सर्व कार्य करत होता. पण त्यावेळेस मला देवाचं अस्तित्व खरं असणारं स्वरूप समजलं नाही. याकरता भगवान परमात्म्याने माझी संत मांदियाळीमध्ये कच्च म्हणून काय केली होती, माझी गणना केली होती. आणि मला माझं अस्तित्व सांगण्यासाठी, भगवंताचा खरा पत्ता दाखवण्यासाठी, माझं असणारं आराध्य दाखवण्यासाठी, माझी खून दाखवण्यासाठी मला विसोबाकडे पाठवलं होतं. कदाचित गुरुविना अनुभव कैचा कळे, हा अनुभव मला नव्हता. म्हणून त्या जन्मात झालेली चूक ह्या जन्मात मला करायची नाही. म्हणून ह्या जन्मात तुकोबरायकडे अहंकार नव्हताच, मुळातच नव्हता. आणि ही फसगत मात्र कोणाची झाली आहे, कोणाची झाली,
मोऱ्या गोसाव्यांची झाली, परंतु त्यांना सावरायला पाहिजे. आता जर का आपण भक्तीने जर का त्यांना सावरलं नाही, कदाचित गणेशाला बोलवलं नाही, तर त्यांचा अवमान होईल आणि सर्व समुदाय, सर्व भक्तगण यांना काय म्हणतील, हा खोटारडा आहे, हा दांभिक आहे, हा कसला देव दाखवतोय, आहे की नाही. कदाचित माझ्या भक्तावर हा आळ येईल, म्हणून हा आळ यायला नको. म्हणून तुकोबरायला केलेली विनवणी तुकोबरायांनी मान्य केली, सांगितलं मी देवाला बोलवीन, पण हे माझं सामर्थ्य नाही, तुमच्या कृपेचं काय आहे, हा प्रसाद आहे. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, तुका म्हणे देवा तुमच्या पायाच्या आधारे कौतुके बोलील त्वरित मोरयासी, मोरयाला बोलविल. त्याने गणपतीचं स्मरण केलं आणि भगवान परमात्मा पाटावर येऊन बसले आणि तुकोबरायाबरोबर भोजन केलं. अश्रूंच्या अभिषेकाने, अश्रूंच्या त्या असणाऱ्या डोळ्यातून येणाऱ्या त्या अश्रूंनी तुकोबरायाचं त्यांनी वंदन केलं आणि त्यानंतर काय केलं, भगवंताचं स्वरूप पाहिलं आणि सांगितलं खऱ्या अर्थाने आज भगवंताला मी पाहिलं. ही भक्तीची खरी खूण आहे. मग भक्ती करत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवा, कुणी करते म्हणून करू नका. लोक करतात देखी देखी बात नाही, दुसरं करते म्हणून आपण करायचं असं नाही. स्वतःच्या कल्याणासाठी, स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या आनंदासाठी भक्ती करायची. एखादा उपचार देवाच्या पूजनामध्ये कमी असेल तरी चालेल, पण मन मोगरा अर्पुणी ईश्वरा, इतकं मन समर्पित करायचं देवाला की आता देव आपल्यापासून दूर नाही झाला पाहिजे, ही धारणा ठेवायची. या ठिकाणी धावत्या वेळामध्ये अभंगावर बोलण्याचा छोटासा अल्पसा प्रयत्न केला. करविली तैसी केली कटकट वाकडे केली नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, म्हणजे क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. या ठिकाणी या असणाऱ्या गणेश दादांनी, गणेश वायाळ दादांनी या ठिकाणी मला पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा देऊन आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग घडवला. भव्य दिव्य मंदिरे आणि खूप सजवलेलं आहे, खूप छान आहे. मंदिरं खूप झाली, ऐका, मंदिरं खूप झाली, पण मंदिरामध्ये आता पूजा करणारी माणसं कमी झाली. लोक येतात पण देवापर्यंत चप्पल घालून जावात एवढी त्यांचा, मला काय सांगायचं समजलं का. भक्ती करणारी लोक कमी झाली, सेवा करणारी कमी झाली. म्हणून मला एक कडवं वारंवार आठवत, भोले बाबा आलो तुझे द्वारी आणि कोठे न दिसे पुजारी. देव भरपूर झाले, मंदिरं भरपूर झाले, पण भक्तांची संख्या काय झाली, खऱ्या भक्तांची संख्या कमी झाली. हा भक्तिभाव तुमचा असाच बळकट राहो. या गणेशाची आराधना करत असताना आता तुमचं 21व्या वर्षात म्हणजे दुसऱ्या तपाच्या जवळजवळ पूर्तीला तुम्ही जात आहात. असे तुमचे शतोत्तर असे महोत्सव व्हावेत. या ठिकाणी तुमच्या सर्व मंडळाला, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिष्ठान मंडळाला मी काय करतो, सदिच्छा शुभेच्छा देतो. हे काम करण्यासाठी भगवान परमात्मा तुम्हाला सद्बुद्धी देऊ आणि या ठिकाणी अशीच वैष्णवांची सेवा आपल्या हातून घडत जाऊ. दिव्य दिव्य गणेशाची मूर्ती आहे, या मंदिराचा असाच विस्तार, अशीच भक्ती आपण करत जाऊ. या ठिकाणी पुन्हा एकदा वायाळदादांना मी अभिवादन करतो की आपण मला इथे बोलवलं, त्यांचा आभार व्यक्त करतो. या महाराज मंडळींनी मला सांभाळून घेतलं आणि खूप छान गाण्याची वाजवण्याची साथ दिली, त्याबद्दल सर्वांच्या चरणावरती कृतज्ञतेचा भाव व्यक्त करतो. सुंदर आवाज आपण दिला त्याबद्दल आपला देखील आभार व्यक्त करतो आणि वाणीला विश्रांती देतो.